ಒಂಬತ್ತನೇ ತರಗತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಏಜು ಆಲ್ರೌಂಡರ್ ಚಾನಲ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಈಗ ನಿಮ್ಮ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿಯ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಮತ್ತು ಅದರ ಉತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ನೋಡಿ, ಅಂಕ 80 अंक 3 घंटे. ಮೊದಲಿಗೆ निम्नलिखित प्रश्नों के लिए 4 विकल्प सुझाए गए हैं. उनमें से सर्वाधिक उचित विकल्प चुनकर लिखिए. ನೋಡಿ, ಇದರಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚು ಉಚಿತವಾದಂತಹ ಸೂಕ್ತವಾದಂತಹ ಉತ್ತರವನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಬಾತ್ ಶಬ್ದ ಕಾ ಅನ್ಯ ವಚನ ರೂಪ ಹೈ. ನೋಡಿ, ಬಾತ್ ಶಬ್ದದ ಬಹುವಚನ ಅನ್ಯ ವಚನ ರೂಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಬಾತ್ ಬಾತೆ. उत्तर बाते. निम्नलिखित में जातिवाचक संज्ञा शब्द है. ನೋಡಿ, ಇದರಲ್ಲಿ ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಯಾವುದು? ಗಂಗಾ, ಕರ್ನಾಟಕ, ರಮೇಶ್, ನದಿ. ಉತ್ತರ ನದಿ. रहीम डैश बाई है. रिक्त स्थान में सही सर्वनाम शब्द. रहीम मैं, मेरा, मेरी, उन्होंने. मेरा. रहीम मेरा भाई है. उचित सर्वनाम ಯಾವುದು ಇದರಲ್ಲಿ? मेरा. उठना शब्द का प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप है. उठना. उठना प्रथम प्रेरणार्थक उठाना. उठाना. निम्नलिखित में अयोगवाह अक्षर है. याವುದು? अम और आहा. अम और आहा. आंसर सी. निम्नलिखित में स्त्रीलिंग शब्द है. ನೋಡಿ, ಕೊಟ್ಟಿರುವುದರಲ್ಲಿ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಶಬ್ದ ಯಾವುದು? ತುಂಬಾ ಸುಲಭವಾದ ಪ್ರಶ್ನೆ. ಮಾತಾ. सौगात शब्द का समानार्थक रूप है. समानार्थक रूप है उपहार. आंसर डी. उपहार. इंटरनेट का उपयोग कहाँ कहाँ किया जाता है? वाक्य में प्रयुक्त विराम चिन्ह है. विराम चिन्ह ಯಾವುದು? ಪ್ರಶ್ನವಾಚಕ ಚಿಹ್ನ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಉಪಯೋಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ? ಪ್ರಶ್ನವಾಚಕ ಚಿಹ್ನ. निम्नलिखित प्रथम 2 शब्दों के सूचित संबंधों के अनुरूप तीसरे शब्द का संबंधित शब्द लिखिए. ನೋಡಿ, ಮೊದಲೆರಡು ಶಬ್ದಗಳಿರುವ ಸಂಬಂಧ ಹಾಗೆ ಮೂರನೇ ಶಬ್ದಕ್ಕೂ ಸಂಬಂಧವನ್ನು ಬರೆಯಿರಿ ಅಂತ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಒಂದೊಂದು ಅಂಕ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಕಿಸಾನ್ ಭೈಂಸ್, ಡಾಕು ದಂಡ. ಡಾಕು ದಂಡ. ಆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಕೂಡ ತೆಳಗೆ ಬರೆಯಲಾಗಿದೆ, ಅವನ್ನು ಕೂಡ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಬಿಲ್ಲಿ ರೋಟಿ, ಬಂದರ್ ತರಾಜು. दर्जी कपड़े सिलाना. ड्राइवर गाड़ी चलाना. गाड़ी चलाना. मकर संक्रांति धार्मिक त्योहार. स्वतंत्रता दिवस राष्ट्रीय त्योहार. उत्तरಗಳು ತೆಳಗಿವೆ, ಅವನ್ನು ತೋರಿಸ್ತೀನಿ. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक पूर्ण वाक्यों में लिखिए. हमें किस पर बलि बलि जाना चाहिए? हमें मातृभूमि पर बलि बलि जाना चाहिए. रोहन अब कहाँ से आया है? रोहन अब बेलगांव से आया है. क्रिसमस त्योहार कब मनाया जाता है? क्रिसमस त्योहार 25 दिसंबर को मनाया जाता है. बालक किससे पुरस्कार पाना चाहता है? बालक राष्ट्रपति से पुरस्कार पाना चाहता है. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2-3 वाक्यों में लिखिए. ನೋಡಿ, ಈ ಉತ್ತರಗಳನ್ನೆಲ್ಲ ತೆಳಗಡೆ ಇದ್ದು ತೋರಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ. ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಈಗ किसान कहाँ से लौट रहा था? उसे किसने रोका? बंदरबांट कहानी से आपको क्या सीख मिलती है? किन्हीं 4 प्रसिद्ध महिलाओं के नाम लिखिए. निम्नलिखित शब्दों का संज्ञा के भेदों के अनुरूप सूची बनाइए.
ನೋಡಿ ಅದನ್ನು ಕೂಡ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ, ಜಾತಿವಾಚಕ, ಭಾವವಾಚಕವಾಗಿ ಇದನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ರಾಮ್, ರೋಹನ್, ಅಮಿತ್. ರಾಮ್, ರೋಹನ್, ಅಮಿತ್ ಇವು ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ. ಜಾತಿವಾಚಕ ಯಾವ್ಯಾವು? ಬಗೀಚಾ, ವಿದ್ಯಾಲಯ, गेंद ಇವು ಜಾತಿವಾಚಕ. ಭಾವವಾಚಕ ಯಾವುವು? ಗರ್ಮಿ, ಮಿಠಾಸ್ ಮತ್ತು ತಾಜಗಿ ಇವು ಭಾವವಾಚಕ. ಉತ್ತರಗಳನ್ನು ಕೂಡ ತೆಳಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಭಗವಾನ್ से हमें क्या मांगना चाहिए? सच्चे मित्र से हमें क्या क्या लाभ होते हैं? मम्मी मुन्नी से हंसकर क्या बोली? संतुलित आहार किसे कहते हैं? निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 3-4 वाक्यों में लिखिए ಅಂತಂದಿದ್ದಾರೆ. मोबाइल से लाभ और हानियों के बारे में लिखिए. प्राचीन शिक्षा पद्धति और आधुनिक शिक्षा पद्धति में क्या अंतर है स्पष्ट कीजिए. पाठशाला में किन किन अनुशासन का पालन करना चाहिए? स्वतंत्रता दिवस क्यों मनाया जाता है? स्वामी विवेकानंद ने जनता को ललकार कर क्या कहने को कहा? नीचे दिए गए चित्र के बारे में 3-4 वाक्य लिखिए. ನೋಡಿ ಉತ್ತರಗಳೆಲ್ಲ ತೆಳಗಿವೆ, ನೋಡ್ತಾ ಹೋಗಿ. नीचे दिए गए चित्र के बारे में 3-4 वाक्य लिखिए. निम्नलिखित पद्य का भावार्थ अपने शब्दों में लिखिए. अगर न होता छोटा बच्चा तो लेकर बंदूक हाथ में मैं भी नाम कमाता. निम्नलिखित गद्यांश का अनुवाद कन्नड़ में कीजिए. एक बार 2 बकरियां एक नदी के ऊपर बने शंकर पुल पर आमने सामने आ गई. पुल बहुत छोटा था, दोनों एक बार उसे पार नहीं कर सकते थे. गुजरने के लिए दोनों में झगड़ा शुरू हुआ. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 4-5 वाक्यों में लिखिए. कन्नड़ राज्योत्सव के बारे में लिखिए. ನೋಡಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಬಗ್ಗೆ ಬರೆಯಿರಿ. ಅಥವಾ त्योहारों को मनाने से क्या लाभ होता है? ಈ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಆಚರಿಸುವುದರಿಂದ ಏನು ಲಾಭ ಇದೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ. ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಕವಿತಾಂಶ ಪೂರ್ಣ ಕೀಜಿಯೇ. ನೋಡಿ ಏಕ ರಹೆ ಬಲಿ ಬಲಿ ಜಾಯೆ ಈ ಒಂದು ಕವಿತಾಂಶವನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. गद्यांश को पढ़कर निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए ಅಂತ ಒಂದು ಗದ್ಯ ಭಾಗವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಓದಿ ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಿಸಬೇಕು. उत्तरಗಳು ಕೆಳಗಿವೆ, ಅವನ್ನ ತೋರಿಸ್ತೀನಿ. दिए गए संकेत बिंदुओं आधार पर 12 से 15 वाक्यों में एक निबंध लिखिए. ನೋಡಿ विज्ञान का चमत्कार, इंटरनेट, हमारे राष्ट्रीय प्रतीक, पर्यावरण की सुरक्षा. ನೋಡಿ ಹೀಗೆ 3 प्रबंधಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಯಾವುದಾದರೂ ಒಂದು ಪ್ರಬಂಧವನ್ನು ಬರೀಬೇಕು. निम्नलिखित विषय के बारे में पत्र लिखिए. अपने प्रधान अध्यापक को 3 दिन की छुट्टी मांगते हुए पत्र लिखिए. ನೋಡಿ ನಿಮ್ಮ ಪ್ರಧಾನ ಅಧ್ಯಾಪಕರಿಗೆ 3 ದಿವಸದ ಒಂದು ರಜೆಯನ್ನು ಕೇಳಿ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆಯುವುದು. ಅಥವಾ अपने मित्र को जन्म दिवस की बधाई देते हुए पत्र लिखिए. ಜನ್ಮ ದಿವಸದ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಒಂದು ಶುಭ ಕೋರಿ ಒಂದು ಪತ್ರವನ್ನು ಬರೆಯಿರಿ ನಿಮ್ಮ ಗೆಳೆಯನಿಗೆ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನೋಡಿ ಉತ್ತರಗಳನ್ನ ನೋಡ್ತಾ ಹೋಗಿ. ಮೊದಲನೇ ಉತ್ತರಗಳು ನಾನು ಈಗಾಗಲೇ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಅವು ಮೊದಲ ಉತ್ತರಗಳಿವು. ಎಲ್ಲ ಉತ್ತರಗಳನ್ನ ಹಾಗೆ ನೋಡ್ತಾ ಹೋಗಿ. ವಿಡಿಯೋ ತುಂಬ ದೊಡ್ಡದಾಗೋದ್ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಒಮ್ಮೆ ಉತ್ತರಗಳನ್ನ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೂ ಉತ್ತರಗಳನ್ನ ಬರೆಯಲಾಗಿದೆ. ನೋಡಿ मोबाइल से लाभ. किसी सूचना को आसान से भेज सकते हैं, दूसरों से संपर्क करने के लिए सहायक है, मनोरंजन का साधन भी है. मोबाइल से ऑनलाइन पेमेंट कर सकते हैं. मोबाइल से हानि, महंगे साधन है, बिजली की सहायता से चलती है, अनावश्यक अनुपयुक्त जानकारी भी प्राप्त होती है, स्वास्थ्य पर असर भी पड़ता है. ನೋಡಿ ಪ್ರಾಚೀನ ಶಿಕ್ಷಾ ಪದ್ಧತಿ, ಆಧುನಿಕ ಶಿಕ್ಷಾ ಪದ್ಧತಿ
ಏನೇನು ಬದಲಾವಣೆ? शिक्षक केंद्रित शिक्षण पद्धति, शिक्षार्थी केंद्रित शिक्षण पद्धति है। शिक्षा का सार्वत्रिक कारण नहीं था, शिक्षा का सार्वत्रिकरण है। शिक्षा प्राप्त करने के लिए गुरु दक्षिणा देना अनिवार्य था। शिक्षा मुफ्त है। शिक्षा उच्च वर्ग के लिए मात्र सीमित था। प्राचीन शिक्षा सभी लोगों के लिए खुला हुआ है। आधुनिक शिक्षा समय पर पाठशाला पहुंचना चाहिए, वर्दी पहनना चाहिए, गृह कार्य को समय पर करना चाहिए, विद्यालय के वातावरण को साफ रखना चाहिए। ನೋಡಿ, ಎಲ್ಲ ಉತ್ತರಗಳಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದೆ, ನೋಡ್ತಾ ಹೋಗಿ. ಅನುವಾದವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಬಗ್ಗೆ ಬರೆಯಲಾಗಿದೆ. ಹಬ್ಬಗಳ ಮಹತ್ವಗಳ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಬರೆಯಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹಿಂದಿ ಪರೀಕ್ಷೆಯ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನ ನೋಡಿದವು. ಇದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನ ಈಗ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ಕನ್ನಡದ 2-3 ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಲಾಗಿದೆ, ಅವನ್ನು ಕೂಡ ನೋಡಿ. ಸಮಾಜ ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ವಿಜ್ಞಾನದ ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಹಾಕಿದ್ದೇನೆ, ಅವನ್ನು ಕೂಡ ನೋಡಿ. ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗದವರು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭಾಶಯಗಳು.